बस चालकाचा बेजबाबदारपणा. एस टी बस खड्ड्यात आदळल्याने 9 विद्यार्थी जखमी. पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या कुडपण येथून प्रवासी व विद्यार्थी घेऊन निघालेली चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्या ताब्यातील एस टी बस क्रमांक MH20BAL 3775 ही क्षेत्रपाल गावच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आदळल्याने 7 विद्यार्थी जखमी झाल्याची गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. रुपाली गंगाराम सोनवणे इयत्ता 10वी गोळेगणी हायस्कूल, वंदना पांडुरंग ढेबे इयत्ता 10वी गोळेगणी हायस्कूल, प्रतीक्षा संदीप मोरे इयत्ता 5वी शाळा परसुले, सोहम मंगेश मोरे इयत्ता 7वी शाळा परसुले, संतोष गंगाराम कुटेकर इयत्ता 4थी शाळा परसुले, करण भिवाजी सावंत इयत्ता 7वी शाळा परसुले, सायली संदीप मोरे इयत्ता 7वी शाळा परसुले, वैदेही लक्ष्मण कुटेकर इयत्ता 7वी शाळा परसुले, श्रेया सतीश मोरे इयत्ता 7वी शाळा परसुले हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, पोलीस हवालदार परेश मोरे, पोलीस हवालदार सुतार, पोलीस हवालदार संग्राम बामणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, केंद्र प्रमुख मारुती कळंबे, सरपंच अजय चिकणे, श्री कालभैरवनाथ रेस्क्यू टीम, नरवीर रेस्क्यू टीम यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेत विचारपूस केली. या घटनेत एस टी बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे यावर संबंधित प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र चालकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. माझे नाव रुपाली गंगाराम सोनवणे, इयत्ता 10वी. मी कुडपणवरून शाळेमध्ये येत होते. तर गोळेगणी हायस्कूल तिथून आम्ही क्षेत्रपाल तो खाली उतरलो. तिथून मग सवतकड्यावरती येऊन गाडी स्पीडला मारली त्याने, आणि त्याने स्पीड मारली, ती गाडी वरती उचलली गेली. त्यामुळे आम्हाला मार लागला छातीला आणि डोक्याला. माझं नाव वंदना पांडुरंग ढेबे. आम्ही वरतून शाळेत येत होतो, तर क्षेत्रपालच्या तिथं खाली असं वरतून फास्ट मारली आणि खाली आलं. मग वरनं मागणं एस टी जोरात आपटली वरती. भरपूर सर्वरती हो, वरतून म्हणजे टर्नामध्येच हलू आणत होते ते काका, आणि जसं सपाटी आली ना तसं फास्ट मारली, मग मागून उडाली.